नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये सीमा आता हातामध्ये ती बाहुली घेते आणि म्हणत असते की रमा, अगं ये ना तू परत. तू घरामध्ये जर परत आली तर या घराची जी विस्कटलेली घडी आहे तर ती अगदी व्यवस्थित होईल. तू आल्याने सर्व काही व्यवस्थित होईल. म्हणून सीमा आता अगदी ती बडबड करत असते आणि राणी तेथे असते. राणी आता हे सर्व ऐकते तर सीमाच्या डोळ्यात पाणी असतं. सीमा आता म्हणत असते की रमा, अगं तू ये, सगळं काही पहिल्यासारखं होईल ग. आणि रमा तर आता इकडे गाडीतून मुकदमांच्या घरी येतच असते, कारण आता मुकदमांच्या घरी जायचे म्हणून रमा इतकी खुश असते आणि आज तिने खूप शॉपिंग केलेली असते. ड्रायव्हर काका विचारतात की काय हो मॅडम, आज इतकी शॉपिंग का केली तुम्ही? कधी आजपर्यंत इतकी शॉपिंग तुम्ही केली नव्हती. तेव्हा आता रमा खुश होत म्हणते की आज मी खूप आनंदी आहे, त्यामुळे मला इतका आनंद झालेला आहे. त्यानंतर आता इकडे सीमा ही वाटच बघून असते, तिचे डोळे भरून येतात. रमा तू येशील ना? तेवढ्यात राणी म्हणते की हो, तुमची रमा नक्की येते, तुम्ही वाटच बघा, कारण 7 वर्ष झाले आतापर्यंत तुमची रमा काही आलेली नाही, आता कशी येईल हो? तेव्हा सीमाला राग येतो. सीमा म्हणते की तू गप ग, मी तुला सांगते की माझी रमा परत येणार आहे. ती या घरातील लक्ष्मी आहे, लक्ष्मी, त्यामुळे ती या घरामध्ये परत येणार म्हणजे येणारच. त्यानंतर आता इकडे साई रमाला फोन करतो, तर रमा आता साईचा फोन बघून घेते आणि म्हणते की खरंच थँक्स गॉड साई, तुम्ही फोन केला त्याबद्दल. मी तुम्हाला भेटण्याचा प्रयत्न करत होते आणि मला तुमच्याशी बोलायचं होतं. मी सकाळी तुमच्या रूम मध्ये आले होते, परंतु तुम्ही तर ऑफिसमध्ये निघून गेला होता. तुम्हाला थँक्यू म्हणायचं होतं, कारण काल तुम्ही जे काही माझ्यासाठी केलं त्याबद्दल. तेव्हा आता साई हसतो. साई म्हणतो की रमा, अहो मी तर तुमच्यासाठी आयुष्यभर सगळं काही करायला तयार आहे. आणि बरं जाऊन द्या, मला एक गोष्ट म्हणजे सांगा की आरोहीला तुम्ही म्हणतात की येथे या घरी आणायचं आहे, तर परंतु अण्णा साहेबांना न विचारता तुम्ही आरोहीला इथं आणणार कसं बरं? त्यावर आता रमा म्हणते की साई, हे बघा, अण्णांना आपण नाही सांगू शकत, नाहीतर ते आता अक्षयला कामावरून काढून टाकतील. आणि तुम्हाला तर माहितीच आहे की अण्णांना त्या माणसाबद्दल किती राग आहे ते. आणि हे बघा साई, मी माझ्या मुलीसाठी जर खोटं बोलले तर बाप्पा नक्की मला माफ करेल. आणि हे फक्त 7 दिवसांसाठी आहे, त्यानंतर मात्र आम्ही कायमचे वेगळे होऊ. त्यानंतर साई विचारतो की रमा, आता तुम्ही हे असं म्हणता फक्त 7 दिवसासाठी, परंतु तुम्ही नंतर सगळं काही विसरू शकणार आहात का? की मी त्याचा विचारच करत नाही, मी फक्त आणि फक्त त्या 7 दिवसाचा विचार करते. ते 7 दिवस मी आरोही बरोबर अगदी मनसोक्त जगून घेणार आहे, जे मला आयुष्यभर पुरेल. आणि खरंच साई, खूप खूप थँक्यू तुम्ही माझ्यासाठी जे काही केलं त्याबद्दल. आणि हे बघा साई, मी आता इकडे पोहोचलेली आहे, मला खूप भीती वाटते, धडधड होते. तेव्हा आता साई म्हणतो की रमा कम ऑन, मला पूर्ण खात्री आहे की तुम्ही हे सर्व करू शकता. त्यानंतर आता फोन ठेवल्यानंतर साई विचार करतो की मला असं का वाटत असेल की ह्या 7 दिवसानंतर सगळं काही बदलणार आहे तर. आणि रमाचा सुद्धा जीव खालीवर होत असतो. त्यानंतर आता इकडे राणी ही साफसफाई करता करता सीमाला म्हणते की आई, अहो हे बघा, या घरातील लक्ष्मी रुसलेली आहे बघा. तर सीमा म्हणते की नाही, हे बघ, तू काही बोलू नकोस, काही लक्ष्मी रुसलेली नाही. माझी रमा का रुसेल? अगं ते भोग होते, ते भोग संपले. आता माझी रमा परत येणार आणि ती एकदा या घरात परत आल्यानंतर ती बाहेर जी तुळस आहे ना, आपल्या दारामध्ये तुळस आहे, ती परत फुलणार, खूप अशी बहरणार परत एकदा. आणि आपल्या बाहुलीला जवळ घेते आणि म्हणते की हो की नाही, आणि सगळं काही अगदी पहिल्यासारखं होणार. म्हणून आता सीमाला खूप आनंद होत असतो. आणि तुझं पाऊल परत एकदा या घरामध्ये पडणार असं त्या बाहुलीला म्हणत असते. आणि त्या बाहुलीला ती रमा समजत असते. आणि तेव्हा रमाची गाडी गेटमधून आत येते. सीमाला खूपच आनंद होतो. सीमाला चाहूल लागते की नक्की माझी रमा आली म्हणून. आणि त्याच वेळेस खरोखर रमा आलेली असते. रमा ही गाडीच्या खालून उतरवते. तिचा जीव अगदी धाकधुकच होत असतो. रमा गाडीच्या खाली उतरते तर सीमा म्हणते की माझी रमा आली. सीमा फक्त म्हणत असते की माझी रमा आली, माझी रमा आली. आणि खरोखर मित्रांनो, रमा तर दारातच असते. आणि आता राणी म्हणते की सीमा, अहो काकू, तुम्ही नाश्ता करून घ्या बरं, तुम्ही काही रमा वगैरे कोणी आलेलं नाही. तर सीमा म्हणते की नाही, हे बघ, मला नाश्ता वगैरे काही नकोय, मी तुला सांगते की रमा आली, दार उघड बरं तू अगोदर. अगं उघड ना दार, माझी रमा आली, मी तुला काय सांगते. राणी म्हणते की मी तुम्हाला सांगते की अहो तुम्ही नाश्ता करून घ्या. आणि काय हो, तुम्ही तर आत्ताच म्हणत होतात की माझी रमा येणार आणि लगेच तुमची रमा आली पण का? तेव्हा आता सीमा ऐकायला तयार नसते. सीमा म्हणते की मी तुला सांगते ना माझी रमा आली म्हणून सीमा आता अगदी राणी ऐकत नाही म्हणून स्वतः उठते आणि दरवाजा उघडायला जाते. तर राणी धावतच जाते आणि म्हणते की सीमा, आई तुम्ही शांत व्हा बरं, हे बघा. तर सीमा ऐकायला तयार नसते. सीमा म्हणते की अगं दार उघड, मी तुला सांगितलं ना दार उघड, अगं माझी रमा आली. तेव्हा मात्र आता रमा इकडे तिकडे बघते, दारात
पाऊल टाकतच ती आलेली असते, परंतु आता तेथे दारात तिला रांगोळीसुद्धा दिसत नाही, तुळससुद्धा दिसत नाही. तेव्हा ती विचार करते की खरंच कमालच आहे, दारामध्ये रांगोळी नाही आणि तुळससुद्धा नाही, नक्की काहीतरी गडबड आहे आणि आई असतील ना घरामध्ये, म्हणून रमा हा विचार दरवाजात उभी राहून करत असते. परंतु इकडे सीमा ऐकायलाच तयार नसते. राणी म्हणते की हे बघा, अहो आई तुम्हाला काहीतरी भास होत असेल, सीमा आई तुमची रमा नाही आलेली. तेव्हा रमा आता खरंच आलेली असते आणि सीमाला त्याची चाहूल लागलेली असते. सीमा म्हणते की हे बघ, मी तुला सांगते मला भास वगैरे काही होत नाही, मी तुला खरोखर सांगते की माझी रमा खरंच आली म्हणून. अगं घरची लक्ष्मी आलेली आहे, तू तिला ओवाळण्याची तयारी कर, चल बरं पटकन. आणि ह्या 7 वर्षात आणि खरंच त्यांना काही, परंतु मी तर आरवीला हे त्यांच्याबद्दल विचारलंच नाही, त्यांची विचारपूस नाही केली. आई ठीक तर असतील ना? आई तुम्ही आहात ना? मला तुम्हाला भेटायचं आहे आई, तुम्हाला डोळे भरून बघायचं आहे. तेव्हा आता रमा दरवाजा उघडते आणि आत येणार तोच लगेच राणी ही सीमाला घेऊन आतमध्ये जात असते. रमा ही आईला आवाज देते की आई, परंतु राणी तिला आत घेऊन जाते आणि तेवढ्यात इरावती मुद्दाम रमाच्या अंगावर ज्या चिठोऱ्या आहेत तर त्या डस्टबिन मधील कागद वगैरे आहे ते सगळं काही कचरा रमाच्या अंगावर टाकून देते. इरावती अगदी आपले हात अगदी टाळ्या वाजवत वाजवत पुसते आणि म्हणते की झालं, रमा देवींचं स्वागत तर झालंच. रमा आता रागाने इरावतीकडे बघत असते. इरावती म्हणते की हॅलो, अगं तू तर मला ओळखलं असेल ना, तू माझी ओळख विसरली नसेल. तेव्हा रमा म्हणते की अहो कसं विसरेल, उपकार आणि वार मनामध्ये अगदी कोरले गेलेले आहेत, एक आठवण म्हणून आणि एक दुसरा धडा म्हणून. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या दोघींची सुद्धा परतफेड करेलच मी, ते पण दुपटीने. तेव्हा आता इरावती म्हणते की अरे अरे, रूप रंग ॲटिट्यूड हे सगळं काही बदललेलं आहे, तर शेवटी कचरा तो कचराच, म्हणून तुझं कचरा टाकून मी स्वागत केलं बरं का. म्हणून इरावती आता खूप हसत असते. परंतु रमा तिच्याहूनही हुशार असते आणि रमा हसून म्हणते की चूक तुमची नाही, कारण आता माणूस आता समोरच्या लायकीनुसारच आता स्वागत करतो. तेव्हा इरावती हसते आणि म्हणते की मी कचरा आहेस का, आठवतेस का तुला, तू तर माझ्यासमोर कशी भीक मागत होतीस. तेव्हा आता रमा म्हणते की आई म्हणून मी हतबल होते, भावनेच्या कटावर उभी होते, परंतु आता मात्र मी आर्के कर्णिक आहे आणि नियमांच्या तटावर मी उभी आहे, हे लक्षात घ्या. आता भीक नाही तर थेट शिक्षा दिली जाते इथे. तेव्हा आता इरावती टाळ्या वाजवते आणि विचारते की इतकी मोठी झालीस का तू. तेव्हा रमा म्हणते की हे बघा, आत्ताच्या आत्ता हा कचरा उचला, नाहीतर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. तेव्हा इरावती म्हणते की मी, तर रमा म्हणते की हो, कारण ज्या परिसरामध्ये राहतात ना, तर तो परिसर आहात जो काही आहे ते सगळं कर्णिक ग्रुपचा आहे आणि तुमच्या समोर जी उभी आहे तर ती कर्णिक ग्रुपची मालकीन आहे, त्यामुळे मी काही पण करू शकते, इतकी मोठी झालेली आहे मी, त्यामुळे मी सांगते तुम्हाला मुकाट्याने हा कचरा उचला. तरी सुद्धा इरावती हसत असते आणि ओके म्हणून ती लगेच आता राणीला आवाज देते. तर रमा म्हणते की राणी नाही, तुम्ही स्वतः उचलायचा, कचरा तुम्ही केला, मग तुम्ही स्वतःच्या हाताने उचलायचा तो. तर इरावती म्हणते की ओके. तर रमा म्हणते की हे बघा, लोकांच्या आयुष्यामध्ये जो कचरा तुम्ही केलेला आहे ना, तो तर योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला उचलायला लावेलच. आता इरावती लगेच टाळ्या वाजवते आणि खूप हसते आणि म्हणते की अगं तुला तर माहितीच असेल ना, माझ्या चेहऱ्यावरचा आनंद, अगदी चेहऱ्यावरचं ते हसू आणि चेहऱ्यावरचा क्रोध, राग हे सर्व काही. तेव्हा आता रमा म्हणते की अहो तुमच्या चेहऱ्यावरचा हसू तुमचा राग लपवतो, परंतु माझ्या चेहऱ्यावरचा हसू तुम्हाला हसण्या लायकीच सोडणार नाही, फक्त आणि फक्त तुम्ही तयार राहा. तर इरावती म्हणते की वा 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 आणि कमाल, आपल्या हाताचा सारखे करून म्हणते की आता शेवटी तू माझ्या बरोबरीने आलीस, आता मात्र तुझ्या बरोबर लढायला मला मज्जा येणार आहेत. आणि चुटक्या वाजवत म्हणते की माझे खेळ खेळण्यासाठी आता खूप अशी मज्जा येणार आहे. तर त्यावर आता रमा सुद्धा घाबरत नाही. रमा म्हणते की हो नक्कीच मी तयार आहे आणि आता खुणावून म्हणते की कचरा उचलावून घ्या आणि परत एकदा कचरा उचलायला खुणावते. तेव्हा मात्र आता इरावती खाली बसते आणि ते सर्व कागद आता रमाच्या अंगावर टाकलेले ती वेचून घेत असते. तेव्हा मात्र आता रमाला जे मागचा भूतकाळ आढळतो 7 वर्षापूर्वीचा, कारण आता रमाला जे काही अक्षयला मारण्याची धमकी तिने दिलेली असते आणि तिचं बाळ घेण्यासाठी अक्षयला मारण्याची धमकी दिलेली असते आणि त्यावेळेस रमा खूप रडत असते, खूप विनवण्या करत असते, परंतु इरावती काही ऐकायला तयार नसते आणि शेवटी आपलं 2 दिवसाचं बाळ इरावतीच्या ताब्यात दिलेले असते. अक्षयच्या प्रेमासाठी आणि त्याच्या जीवासाठी रमाने आपल्या बाळाचा खूप मोठा त्याग केलेला असतो आणि त्या सगळ्यांना सोडून ती गेलेली असते. हे सर्व क्षण आता इरावतीला आणि रमाच्या डोळ्यासमोर येत असतात. मला तो प्रत्येक क्षण आणि क्षण आठवत असतो. तेव्हा इरावती आता तो कचरा गोळा करता करता रमाला म्हणते की तू तर मुकादमांच्या घरातून बाहेर पडलीस,
पडलीस काय? अगं तुला घरातून बाहेर काढलंस आणि इथे आली आणि त्या कर्णिक म्हाताऱ्याला गटवलं. तेव्हा आता रमा हसते आणि रमा म्हणते की तुम्ही तर खरंच कचरा आहात हो. तुमचे ते विचार ऐकून मला कळतं. अण्णासाहेब कर्णिक आहे तर ते माझे वडील आहेत आणि ठीक आहे, तुम्हाला काय नाती वगैरे कळणार आहे. आणि तेवढ्यात आता म्हणजे राणीला डावलून सीमा बाहेर निघून येते आणि रमा माझी रमा अशी धावतच म्हणत जेव्हा बाहेर येते आणि खरोखर रमाला जेव्हा बघते तेव्हा आता खूप सीमाला धक्का बसतो आणि आनंद सुद्धा खूप होतो. परंतु सीमाची ती अवस्था बघून रमाला खूप मोठा धक्का बसतो. रमा म्हणते की आई, सीमा म्हणते की रमा. आता दोघींना एकमेकींना बघून आनंद तर खूप होतो, परंतु इरावतीला सीमाचा खूप राग येतो जेव्हा सीमा बाहेर आलेली असते आणि रमाला तिने बघितलेलं असतं. तेव्हा रमा म्हणते की आई. तेव्हा आता रमाला इतका आनंद सुद्धा झालेला असतो, परंतु सीमाची ती अवस्था काही बघवत नसते. तेवढ्यात मालविका ही बाहेर येते. मालविका आता बघते तर काय आणि धावतच सीमाजवळ येते आणि राणी सुद्धा धावतच आलेली असते. सीमा रडत असते. सीमा म्हणते की माझी रमा, माझी रमा. तेव्हा आता इरावती ओरडते. इरावती म्हणते की अगं तू इला कुठे घेऊन आलीस इथे. मालविका लगेच सीमाला धरते आणि थोडेसे असे रागावल्यासारखं करते. सीमा मालविकेचा हात सोड सोड करत असते तर इरावती म्हणते की इला घेऊन जा, डोक्यावर पडलेली आहे ती, तिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे, तिला औषध बिवषध द्या. आता सीमा मालविकाला म्हणत असते की तुम्हाला सोड, मला माझ्या रमाला भेटून दे. सोडते की नाही म्हणून आता दात वगैरे खाऊन मालविकावर धावून जाते. रमाला मात्र आईची अवस्था बघून खूप वाईट वाटतं. रमाचे डोळे भरून येतात. तेव्हा रमा विचारते की आईंना काय झाले. तेव्हा इरावती म्हणते की अगं काय करणार, कारण तू घरातून निघून गेलीस म्हणजे तुला आम्ही घराच्या बाहेर काढलं. तिच्या मनावर परिणाम झालेला आहे आणि ती मनोरुग्ण झाली. तेव्हा आता सीमा ही ओरडत असते की मालविका सोड, मला माझ्या रमाला भेटायचं आहे. मालविका अगदी रागाने सीमाचा हात धरते. राणीला सुद्धा आता काही कळत नसतं. राणीचा सुद्धा जीव आता तुटतो आणि रमाचं तर आणखीनच जास्त, कारण सीमाची ती अवस्था तिला नाही बघवत. इरावती हसत असते. इरावती म्हणते की अगं तीच काय, अगं सगळेजण, तू तर घराला उद्ध्वस्त करून गेलीस ग. सीमा ऐकायला तयारच नसते. सीमा म्हणते की सोडते की नाही, मला सोड. म्हणून सीमा आता मालविकाचा हात धरते आणि अगदी तिच्या पासून रमाकडे धावत जात असते. तेव्हा आता मालविका ही अगदी धावूनच जाते आणि मी याला सोडणार नाही म्हणून मालविका मात्र आता सीमावर हात उघडते. तिला हाताने मारायला सुरुवात करते. तोच लगेच रमा रागाने या मालविकाचा हात धरते. तेव्हा मात्र आता मालविका रागाने रमाकडे बघत असते आणि रमाला तर खूपच राग येतो. रमा जोरात तिचा हात असा आसडते आणि तिला धमकावत म्हणते की हे बघ, त्यांच्यावर हात उचलायचा नाही आणि जोरजोराने तिचा हात मागे घेऊन पिरगाळत असते. मालविकाला त्रास होतो तरी सुद्धा रमाकडे ती रागाने पाहत असते. सीमा आता हे सर्व बघून खूप घाबरते आणि जोरात मात्र आता ती मालविकाला ढकलून देते. मालविका तिकडे इरावती जवळ जाऊन पडते आणि सीमा धावतच आपल्या रमाच्या मागे येते आणि तिचा हात धरून तिच्या मागे लपते. आता मालविका इरावतीकडे बघत असते आणि इरावती मालविकाकडे. आता रमा मात्र आईकडे बघते आणि मालविकाकडे रागाने बघत असते. तेव्हा रमा म्हणते की काय ग, तू त्यांच्याकडे काय बघतेस. अगं त्यांनाही तुला पाठीशी घालणार, हो की नाही. म्हणजे इरावती तुला पाठीशी नाही घालणार असं आता तिला म्हणायचं असतं. तेव्हा आता सीमा अगदी रमाला म्हणत असते की हे बघ रमा, अगं तू मला सोडून जाऊ नकोस, तू मला तुझ्या सोबत बरोबर घेऊन जास प्लीज. मला नाही इथे नाही राहायचं, मला तुझ्याशिवाय नाही जगायचं. हे बघ तू तुझ्या सोबत मला घेऊन जा. म्हणून घट्ट अशी रमाला ती मिठी मारते आणि तिला हे सर्व सांगत असते. सीमा आता इतकी घाबरलेली दिसते. तिला खरंच इतकी भीती वाटत असते इरावतीची. ती सारखं सारखं रमाला अगदी घट्ट आवळत म्हणत असते की हे बघ, तुम्हाला घेऊन जा, तुम्हाला इथे यांच्याजवळ सोडू नको. रमा, मी तुझ्यासोबत येणार आहे, प्लीज मला घेऊन चल. तेव्हा इरावती आणि मालविका आता खाली मान घालून बघत असतात. सीमा म्हणते की हे बघ, मी तुझ्यासमोर हात जोडते की प्लीज मला तुझ्यासोबत घेऊन चल, मी येणार आहे तुझ्यासोबत, मी येथे नाही राहणार. तेव्हा आता रमा सीमाचे हात धरते, म्हणते की आई तुम्ही हात जोडू नका. आणि परत आता सीमा रमाला मिठीत घेते आणि सीमाला अगदी व्यवस्थित ती कुरवाळते आणि शांत करत असते. आणि तेवढ्यात आरोही धावतच येते आई म्हणत. तेवढ्यात आता आरोही धावतच येते आणि रमाला घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते की आई चल आता जाऊयात, मी सर्व तयारी केलेली आहेत. रमा म्हणते की हो जाऊयात, पण अक्षय कुठे आहे, त्यांना सांगावं लागेल. तेव्हा आरोही म्हणते की तो तर कामावर गेला, मी त्याला थांब थांब म्हटले होते परंतु तो नाही थांबला. आई तू चल ना, चल ना, मी खरंच खूप खुश आहे. आणि बाय बाय सुद्धा करत असते. तेव्हा आता लगेच
म्हणजे रमा तर बघतच असते, परंतु सीमा म्हणते की हे बघ रमा, अगं तू कुठेही चालली, तू नाही जायचंस, हे मी तुला सांगितलं ना, हे घर सोडून नाही जायचं. आणि हे बघ, जर तुला जायचं असेल तर मला सुद्धा तुझ्या सोबत घेऊन जा, मी इथे नाही राहू शकत, मी ह्या इरावतीजवळ नाही राहू शकत, मला सोडून तू जाऊ नकोस ना. तेव्हा आता रमा ही सीमाला शांत करते आणि म्हणते की हे बघा आई, तुम्ही काळजी करू नका, मी येईल परत, तोपर्यंत तुम्ही आराम करा. तर सीमा म्हणते की काय तू येणार परत? तेव्हा आता इरावती म्हणते की अगं बहिणी, तू असं काय करतेस, अगं ते येणार आहे, आपल्या आरोहीला सोडायला ते नक्की येणार आहेत. आणि इरावती राणीला आता सीमाला आत घेऊन जायला सांगते. तर राणी आता सीमाजवळ येते आणि म्हणते की हे बघा आई, चला बरं तुम्ही आतमध्ये. तर सीमा रमाला म्हणत असते की हे बघ, मला सोडून जाऊ नकोस प्लीज, मी तुला सांगते, हात जोडते, पण तू मला सोडून जाऊ नकोस. रमा तू नक्की येणार ना? तर राणी ही सीमाला आतमध्ये घेऊन जात असते, परंतु सीमाचा पाय काही निघत नसतो आणि रमाला सुद्धा सीमाची ही अवस्था बघवत नसते. तिला सुद्धा खूप वाईट वाटतं, डोळे भरून येतात. पण तरी सुद्धा राणी आता सीमाला घेऊन आत जाते. तर इरावती आता आरोहीला म्हणते की हे बघ, तुम्हाला फोन करायचा, तो पण व्हिडिओ कॉल करायचा. तेव्हा आता इरावती ही रमाला म्हणते की आमच्या आरोहीची काळजी घ्या बरं का, अगदी लागवी पोरगी आहे आमची. आरोही खुशून आता सगळ्यांना बाय बाय करत असते. इतका आनंद आज आरोहीला झालेला असतो, ती तिच्या आईसोबत जाणार असते म्हणून. आरोही राणीला म्हणते की तू माझी बॅग घेऊन ये ना प्लीज. राणी म्हणते की बरं ठीक आहे. तेव्हा आता रमा ही आपल्या घराकडे बघत असते आणि सीमाची ती अवस्था बघून रमाला खूप असं वाईट वाटतं. तिचं मन आता झुरत असते आणि ती आता सारखी इकडे तिकडे बघते आणि आरोहीला घेऊन बाहेर जाते. तर राणी मात्र आरोहीची बॅग घेते आणि बाहेर जाते. तेव्हा आता या सगळेजणी बाहेर गेल्यानंतर मालविकाला तर खूप राग येतो. मालविका रागानेच इरावतीला म्हणते की तुम्ही तर असं म्हणाला होतात की आता आरोही सुद्धा कुठे जाणार नाही आणि रमा सुद्धा इथे येणार नाही, आणि आता हे सर्व काय आहे? रमा तर आली सुद्धा आणि आरोहीला घेऊन चालली सुद्धा. तेव्हा आता इरावती तिच्यावर हसते आणि म्हणते की अगं काय ग, तुझा काय संबंध आहे या घरच्यांशी, या घरातील जे काही होतं त्याच्याशी? तरी सुद्धा तुला मध्ये मध्ये करण्यासाठी कोणी काही सांगितलं? तुझा काही संबंध आहे का या सगळ्याशी? तुला फक्त तुझ्या कामाचं घेणं देणं आहे. तू कशाला सारखं सारखं तेच बोलत असते आणि इतकी काळजी करण्याची तुला काय गरज आहे? कशाला इतकं टेन्शन घेतेस? तुझा आणि आमचा काहीही संबंध नाही, मी फक्त तुला माझ्या कामासाठी येथे आणलेला आहे. मग तरी सुद्धा तू येथे कशाला अगदी हे करत असते, सारखं सारखं तेच बोलत असते की आता आरोहीला घेऊन गेली आणि रमा तर इथे येणार नव्हती. मी तुला एकदा सांगितलं ना, फक्त कामाशी काम ठेवायचं, ज्यासाठी मी तुला इथे आणले फक्त त्याचाच विचार करायचा, बाकी अगदी कोणतेही जास्त विचार करायचा नाही, फक्त आपलं काम करत राहायचं. एकदा मी तुला सांगितलेलं आहे, या घरातील रिलेशनशी तुला काही घेणे देणे नाही. मी तुला पैसे देऊन या घरात आणलेले आहे, ते पण फक्त आणि फक्त मी जे सांगेल ते ऐकण्यासाठीच, माझं काम करण्यासाठी या घरात मी तुला घेऊन आले. त्यामुळे तू फक्त आणि फक्त तेवढाच विचार करत जा आणि हे बघ, सगळं काही व्यवस्थित होणार आहे, तुला कळले ना? त्यानंतर मात्र इरावतीने काहीतरी प्लॅन खेळलेला असतो, कारण रमाचा जो ड्रायव्हर आहे तर त्याच्याशी काहीतरी हात मिळवणी करून त्याला पैसे देऊन खरेदी करून घेतलेले असते आणि पैसे देऊन आता काहीतरी करण्याचं ठरवलेलं असतं. ड्रायव्हर आता दरवाजात असतो, तर इरावती त्याला डन असं म्हणते. तर तो ड्रायव्हर लगेच हसतो आणि डन असं इरावतीला म्हणतो. तेव्हा आता इरावती अगदी खुश होत असते आणि अगदी निश्चिंत झालेली आहे असं ती स्वतःला म्हणत असते. त्यानंतर आता इकडे अक्षय आपलं काम करत असतो. जो किराणा आलेला आहे तो सगळं काही व्यवस्थित अगदी तो खाली करून घेत असतो आणि तेथील दादा वगैरे यांना ज्यांना बरं नसतं तर त्या दादांना विचारतो की आज बरं वाटतं का? आता मात्र ते सगळेजण सामान खाली उतरवत असताना अक्षयला विचार येतो. अक्षय मनात विचार करतो की आज मात्र रमा येणार आहे घरी आणि ती आरोहीला घेऊन जाणार आहे तर, आणि पुढचे 7 दिवस तिने जर मला आरोहीला भेटून दिले नाही तर, आणि आत्या म्हणते तसं काही तिचा प्लॅन असेल तर, असे अनेक प्रश्न आता अक्षयला सतावत असतात. अक्षय आता विचार करत असतो की रमा जर आरोहीला घेऊन दूर गेली तर माझ्यापासून तर काय होईल? आणि तेवढ्यात आता रमा गाडीतून इकडे आरोहीला घेऊन येतच असते आणि आता इतकं म्हणजे आरोहीला छान वाटत असतं, खूप खुश असते. गाडीतून ती आनंदाने उड्या मारत असते आणि आता रमा ही तिचा छान असा पापा घेते. तेव्हा आता आरोही म्हणते की चल मी बाबांना फोन करते, दे बरं फोन. तेव्हा आता आरोही खुश होत व्हिडिओ कॉल करते आणि रमा त्याच्याकडे खुश होत बघत असते. तेव्हा आता अक्षय थोडासा बाजूला होतो आणि आता आपल्या आरोहीचा व्हिडिओ कॉल घेतो. तर आरोही खुश होऊन म्हणते की हाय बाबा.
अरे मी तर आईसोबत आहे आणि चालले सुद्धा। तेव्हा आता आरोही लगेच रमाकडे बोलण्यासाठी देते, परंतु अक्षय मात्र चेहरा फिरवतो। तर रमा आता व्हिडिओ कॉल घेते आणि अक्षय बरोबर ती बोलत असते की थँक्यू खरंच, आणि अजून एक गोष्ट तुम्हाला विचारायची होती, जर आरोहीला रात्री तुमची आठवण आली तर मी तुम्हाला फोन करू शकते का? समजा तिने जर हट्ट केला की म्हणजे तुमच्याकडे यायचं आहे तिला आणि तुमची आठवण खूप झाली म्हणून तुम्हाला भेटायला तिला मी आणू शकते का, किंवा तुम्ही सुद्धा येऊ शकतात का? आणि जर तिला खूपच आठवण आली तर मी नक्की तुमच्याकडे तिला आणून सोडेल आणि दुसऱ्या दिवशी परत ती सकाळी माझ्याकडे येईल। तुम्हाला हे सर्व चालणार आहे का? तर अक्षय हो हो करत असतो। तर मला आनंद होतो आणि आता अक्षयला थँक्यू म्हणते, तर अक्षय आता खरंच खुश होतो। त्यानंतर मात्र आता आरोही लगेच रमाच्या हातातील मोबाईल घेते आणि अक्षयला म्हणते की अरे बाबा तू ये ना, आपण खरंच खूप मस्ती करूयात, अरे खरंच आपण तिघेजण एकत्र खूप मस्ती करू। तर अक्षय म्हणतो की बाळा अगं काम कोण करेल? तर आता आरोही म्हणते की अरे आई तुला सुट्टी देईल। म्हणजे अक्षय हा आरोहीकडे बघत असतो, तो काही उत्तर देत नसतो आणि रमा ही आरोहीकडे। तर आता अक्षय आरोहीला म्हणतो की चल मला खूप कामं आहेत, फोन ठेव आता। तर आरोही म्हणते की अरे बाबा बाबा तू ऐकून तर घे ना, आणि लगेच अक्षय फोन कट करतो। तर आरोही रमाला म्हणते की बाबाने फोन ठेवला तर, आणि ती परत आता रमाच्या हातामध्ये मोबाईल देते आणि छान अशी आनंदाने आता ती इकडे तिकडे बघत असते। तिला खूप छान वाटत असतं, आता इतका आनंद आज आरोहीला झालेला असतो आणि रमा तिच्या चेहऱ्यावरचा तो आनंद बघून खूप खुश होत असते आणि तिच्याकडे खुश होऊन अगदी हसत असते। तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये आता इरावतीचा जो काही प्लॅन असतो तो ड्रायव्हर हा सक्सेस करणार असतो, कारण आता रमा आणि आरोही एकमेकींबरोबर इतक्या खुश असतात, परंतु आता जेव्हा इरावतीचा जो काही ड्रायव्हर आहे तर तो मात्र आता त्याने एक प्लॅन केलेला असतो आणि इरावतीने सुद्धा। तर आता इरावती म्हणजे इकडे त्या ड्रायव्हरला फोन करणारच असते, तोपर्यंत आता इकडे आरोही चॉकलेट खात असते आणि तिला ठसका लागतो। तर आता म्हणजे रमा आहे तर ती ड्रायव्हर काकांना म्हणते की पाण्याची बॉटल द्या। तर आता ड्रायव्हर मुद्दा म्हणतो की पाण्याची बॉटल संपलेली आहे, पाणी नाही त्यात। म्हणून आता रमा ही गाडी थांबवून गाडीच्या खाली उतरते आणि तेथे काही दुकान असतात, त्या दुकानावर आता ती पाण्याची बॉटल घ्यायला जाते। तोच आता इरावतीचा फोन ड्रायव्हरला येतो आणि आता इरावती विचारते की हे बघा ती मुलगी म्हणजे ती पोरगी एकटीच आहे ना गाडीमध्ये? तर ड्रायव्हर म्हणतो की हो हो। तोपर्यंत रमा ही पाणी घेत असते, किंवा मात्र आता रमा ही बॉटल घेत असताना मात्र आता लगेच इरावती इकडे ड्रायव्हरला म्हणते की हे बघ तू हँडल जे काही ब्रेक आहे ते सोडून दे आणि गाडी आहे ती दरीच्या दिशेने जाऊन दे। तर आता तो ड्रायव्हर म्हणतो की हो मॅडम। मात्र आता इरावतीचं ऐकून मात्र त्या ड्रायव्हरने आता तो बाजूला झालेला असतो आणि ब्रेक मात्र अगदी फेल करून आता जी गाडी आहे तरी ती गाडी मात्र दरीच्या दिशेने सोडलेली असते। तेव्हा मात्र आता आरोही आई आई करत अगदी ओरडत असते आणि रमा हे सर्व बघते तर तिला खूप मोठा धक्का बसतो। ती आरोही आरोही म्हणून ओरडत असते आणि आरोही आता आई आई करत रमाला आवाज देत असते। तेव्हा आता मित्रांनो रमा आता एक वाघीण बनून आपल्या मुलीचा जीव कसा वाचवते, आता इरावतीचा जो काही प्लॅन आहे तो तिच्या तोंडावर कसा पाडते। आरोहीचा जीव तर वाचणार असतो, परंतु रमा मात्र आता ड्रायव्हरला सुद्धा कशी शिक्षा देते आणि आता आरोही या संकटातून रमा कशी तिला वाचवेल हे बघण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि मुरंबा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी नक्की अगदी बेल आयकॉनवर क्लिक करण्यासाठी विसरू नका। धन्यवाद।